सन 2025-26साठी UDISमध्ये स्कूल प्रोफाईल अपडेट करणे सुरू झालेले आहे. प्रोफाईल अपडेट करून कंप्लीट कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम UDIS प्लसच्या वेबसाईटवर जावे. त्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सवर क्लिक करावे. त्यानंतर राज्य निवडावे. त्यानंतर असा डॅशबोर्ड आपल्याला दिसेल. यामध्ये स्कूल डिरेक्टरी मॅनेजमेंट, प्रोफाईल अँड फॅसिलिटीज 2024-25, 25-26, टीचर मॉड्यूल, स्टुडंट मॉड्यूल असे टॅब आहेत. त्यापैकी प्रोफाईल अँड फॅसिलिटीज 2025-26 वर क्लिक करावे. त्यानंतर या ठिकाणी शाळेचा UDIS कोड आणि UDIS प्लसचा पासवर्ड टाकून लॉग इनवर क्लिक करावे. यामध्ये 4 टॅब आहेत: प्रोफाईल अँड फॅसिलिटीज, युजर मॅन्युअल, प्रीफिल्ड DCF आणि व्ह्यू ब्लॉक डिस्ट्रिक्ट MIS इन्फो. प्रोफाईल अँड फॅसिलिटीजवर क्लिक करावे. या ठिकाणी आपला ओव्हरऑल स्टेटस नॉट कंप्लीटेड असा आलेला आहे. तर आपल्याला प्रत्येक टॅबमधील माहिती भरून सेव्ह करायची आहे. त्यानंतर ही सर्व माहिती कंप्लीट दिसणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला डाउनलोडचा ऑप्शन अजून आलेला नाही. संपूर्ण माहिती भरल्यानंतर डाउनलोडचा ऑप्शन येईल. एकूण 11 टॅबमधील माहिती आपल्याला कंप्लीट करायची आहे. सुरुवातीचा आपण टॅब पाहूया, स्कूल बेसिक प्रोफाईल. यामध्ये आपल्याला शाळेचे नाव, तालुका, जिल्हा, शाळेचे लोकेशन, त्यानंतर शाळेचा पत्ता, पिनकोड, केंद्राचे नाव, त्यानंतर विधानसभा, लोकसभा मतदारसंघाचे नाव, अक्षांश, रेखांश, मुख्याध्यापकांचा ईमेल ID, मोबाईल क्रमांक, शाळेचे मॅनेजमेंट, तसेच शाळेतील पहिला आणि शेवटचा वर्ग, मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID, शाळा स्थापनेचे वर्ष अशी सर्व माहिती आहे. मीडियम ही माहिती आपण पाहायची आहे. आणि यामध्ये काही बदल असतील तर आपल्याला स्कूल डिरेक्टरी मॅनेजमेंटमधून करता येतील किंवा आपल्या BEO लॉग इनवरून. त्यानंतर सेव्ह ॲज कंप्लीटवर क्लिक करावे, मार्क ॲज कंप्लीट, आणि आपली ही माहिती सेव्ह झालेली आहे. त्यानंतर सर्वात खाली नेक्स्टवर क्लिक करावे. त्यानंतर स्कूल अदर डिटेल्स, शाळेतील इतर माहिती आपल्याला भरायची आहे. ही माहिती अगोदर सेव्ह आहे. त्यामध्ये काही बदल असतील तर ते बदल आपण या ठिकाणी करू शकतो. शाळा निवासी आहे का, शाळेमध्ये शिफ्ट आहेत का, विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिकवले जाते का, त्यानंतर अंतर, प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळेपासूनचे अंतर या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी शाळेचे वार्षिक कामाचे दिवस, शाळेमध्ये CCE राबवली जाते का आणि त्याचे रेकॉर्ड ठेवले जाते का, ही माहिती आपण येस किंवा नो मध्ये भरायची आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. पुढील टॅब आहे अंगणवाडी, SMC अँड अदर्स. यामध्ये आपल्या शालेय परिसरात अंगणवाडी आहे का, असेल तर त्यांची संख्या, अंगणवाडी क्रमांक, अंगणवाडीचे नाव आणि विद्यार्थी संख्या, मुले मुली या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर शाळेमध्ये बालवाटिका सुरू केलेली आहे का, शाळेमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली आहे का, असेल तर त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे.
त्यानंतर भेटींची संख्या. मागील वर्षामध्ये शाळेला भेट दिलेल्या अधिकाऱ्यांची संख्या टाकायची आहे. वार्षिक तपासणी, CRC कोऑर्डिनेटर, ब्लॉक लेवल ऑफिसर, डिस्ट्रिक्ट लेवल ऑफिसर यांची संख्या आपल्याला टाईप करायची आहे. त्यानंतर SMC, शाळेमध्ये SMC कार्यान्वित आहे का आणि असेल तर मागील वर्षातील बैठकांची संख्या टाकायची आहे. शाळेने शाळा विकास आराखडा तयार केला आहे का आणि या ठिकाणी वर्ष नमूद करायचे आहे. त्यानंतर शाळेमध्ये स्कूल बिल्डिंग कमिटी आहे का, पॅरेंट टीचर असोसिएशन आणि त्यांच्या बैठकांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर PFMSसाठी शाळेची नोंदणी झालेली आहे का, शाळेमध्ये बहुवर्ग अध्यापन पद्धती आहे का, असेल तर यसवर क्लिक करून आपल्याला वर्ग निवडायचे आहेत. आणि सेव्हवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर शाळा स्कूल कॉम्प्लेक्स संकुलाचा भाग आहे का, या ठिकाणी आपल्याला यस असे निवडायचे आहे. आणि आपल्याला प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेकंडरी आणि हायर सेकंडरी शाळांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे. शाळेने एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत सहभाग घेतला आहे का, शाळेकडे फिट इंडिया स्कूलचे प्रमाणपत्र आहे का, त्यानंतर होलिस्टिक रिपोर्ट कार्ड विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये आहेत का, आणि या ठिकाणी मिड डे मील मागील वर्षामध्ये किती दिवस शिजवला त्यांच्या दिवसांची संख्या या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. एकूण दिवस, आठवड्याचे दिवस आणि महिन्याचे दिवस. मिड डे मील अंगणवाडीसाठी सुरू केलेला आहे का, तर या ठिकाणी नोवर आपण क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. या ठिकाणी अंगणवाडीचे नाव टाईप करायचे राहिले आहे, तर अंगणवाडीचे नाव आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. त्यानंतर शाळेमध्ये पुस्तके, TLM आणि इतर साहित्याची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. शाळेला मोफत पाठ्यपुस्तके मिळाली आहेत का, आणि मिळाली असतील तर महिना निवडायचा आहे. शाळेमध्ये TLM साहित्य आहे का, सप्लिमेंटरी मटेरियल मागील वर्षी मिळाले होते का, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध आहे का, आणि विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिलेला आहे का. दिलेला असेल तर तो कोणत्या महिन्यामध्ये प्राप्त झाला ते आपल्याला या ठिकाणी महिना निवडायचा आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. त्यानंतर पुढील टॅब आहे KPI, की परफॉर्मिंग इंडिकेटर्स. यामध्ये इयत्तानिहाय आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या टाकायची आहे. त्यामध्ये प्रकल्प, गटकार्य, व्हर्च्युअल लॅब्स यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग येस किंवा नोमध्ये आपल्याला निवडायचे आहे. त्यानंतर सायबर सेफ्टीचे प्रशिक्षण किती विद्यार्थ्यांना दिलेले आहे किंवा त्याची माहिती आपण किती विद्यार्थ्यांना दिलेली आहे, तर ती संख्या इयत्तानिहाय आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर पोस्को अंतर्गत किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलेले आहे, तर ही माहिती आपण भरून सेव्ह करायची आहे. त्यानंतर पुढील टॅब आहे स्कूल सेफ्टी अँड अदर पॅरामीटर्स. यामध्ये SDMP विकसित केलेला आहे का, त्यानंतर स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट, नॉन स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट, शाळेमध्ये CCTV कॅमेरा आहे का, अग्निशमन यंत्र, शाळेने नोडल शिक्षकाची नेमणूक केलेली आहे का, असे वेगवेगळे मुद्दे आहेत. ही माहिती अगोदर सेव्ह आहे. यामध्ये काही बदल असतील तर ते बदल आपल्याला करायचे आहेत. शाळेमध्ये शिक्षकांचे फोटो प्रदर्शित केलेले आहेत का, शाळेने विद्या प्रवेश मॉड्यूल स्वीकारले आहे का, त्यानंतर हजेरी कशा प्रकारे घेतली जाते, रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक किंवा बायोमेट्रिक, आपल्याला ते निवडायचे आहे. त्यानंतर शाळेमध्ये यूथ क्लब, इको क्लब असतील तर आपल्याला यस असे निवडायचे आहे. आणि शिक्षकांकडे ओळखपत्रे आहेत का,
ही सर्व माहिती आपण भरून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. त्यानंतर पुढील टॅब आहे अनुदाने. शाळेला मागील वर्षामध्ये विविध अनुदाने प्राप्त झाली असतील तर त्याचे प्राप्त आणि खर्च या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. कंपोजिट स्कूल ग्रँट, लायब्ररी ग्रँट, मोठी दुरुस्ती, त्यानंतर क्रीडा साहित्यासाठी SMC प्राप्त साहित्याची माहिती भरायची आहे. त्यानंतर इतर संस्था किंवा लोकसहभागातून शाळेला काही अनुदान प्राप्त झाले असेल तर ते यस निवडून आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर रेकॉर्ड, ICT, क्रीडा साहित्य, लायब्ररी बुक्स यांचे रेकॉर्ड ठेवले जाते का, तर यसवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर खर्च, जे प्राप्त अनुदान झालेले आहे ते आपण खर्च कसे केलेले आहेत तर मेंटेनन्स, टीचर्स, कन्स्ट्रक्शन वर्क्स, अदर यामध्ये ते आपल्याला टाकायचे आहे आणि एकूण खर्च या ठिकाणी प्राप्त आणि झालेला खर्च टाकायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. पुढील टॅब आहे क्लासरूम. शाळेची इमारत कशा प्रकारची आहे ते निवडायचे आहे. त्यानंतर इमारतींची संख्या, इमारतीचा प्रकार आणि त्या प्रकारानुसार आपल्याला इमारतींची संख्या टाईप करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी नवीन माहिती आलेली आहे. मजले, शाळा किती मजली आहे त्यांची संख्यासुद्धा टाईप करायची आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या टाकायची आहे. त्यानंतर शाळा प्राथमिक किंवा माध्यमिकसाठी किती वर्ग खोल्या आहेत त्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे. बांधकाम चालू असेल तर त्यांची संख्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर वर्गखोल्यांची स्थिती, या ठिकाणी आपल्याला स्थिती प्रकारानुसार टाकायची आहे. शाळेला संरक्षक भिंत आहे का, असेल तर प्रकार. त्यानंतर वीज कनेक्शन, शाळेमध्ये फॅन AC किंवा हीटर्स असतील तर त्यांची संख्या टाकायची आहे. शाळेमध्ये सोलर पॅनल आहे का. त्यानंतर शाळेमध्ये मुख्याध्यापकासाठी स्वतंत्र खोली, ग्रंथालय, उपमुख्याध्यापक, मुलींसाठी कॉमन खोली, त्यानंतर स्टाफ रूम असेल तर येस किंवा नो आपल्याला निवडून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. त्यानंतर पुढील टॅब आहे टॉयलेट फॅसिलिटी. शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या टॉयलेट, युरिनल्स यांची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यामध्ये CWSNसाठी असतील तर त्यांची संख्यासुद्धा टाकायची आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळेमध्ये पाणी कशा प्रकारे येते, उपलब्ध आहे तो प्रकार आपल्याला निवडायचा आहे. शाळेमध्ये RO आहे का, त्यानंतर पाण्याची टेस्टिंग केली जाते का, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे का, ही माहिती आपल्याला यस किंवा नोमध्ये भरायची आहे. त्यानंतर उपलब्ध असलेल्या पुस्तकांची संख्या टाकायची आहे. फुल टाईम लायब्ररियन आहे का, शाळा न्यूजपेपर घेते का, अशी संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर शाळेचे क्षेत्रफळ, हे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे आणि युनिट निवडायचं आहे. त्यानंतर खेळाचे मैदान, त्याचे सुद्धा क्षेत्रफळ आपण या ठिकाणी टाकून युनिट निवडायचे आहेत. त्यानंतर आरोग्य तपासणी, शाळेमध्ये आरोग्य तपासणी केली जाते का आणि वर्षातून किती वेळा. त्यानंतर शाळेमध्ये असणाऱ्या विविध आरोग्यविषयक सुविधांची माहिती आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. ही सर्व माहिती अगोदर सेव्ह आहे, त्यामध्ये काही बदल झाला असेल तर तो आपण करायचा आहे. त्यानंतर शाळेमध्ये किचन गार्डन आहे का, स्कूल स्पेशल एज्युकेशनची नेमणूक आहे का, त्यानंतर शाळेमध्ये डस्टबिन आहेत का, असतील तर ते
कशा प्रकारे आहे त्याचीसुद्धा नोंदणी या ठिकाणी करायची आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फर्निचर किती उपलब्ध आहे तर ते विद्यार्थ्यांची संख्या टाकायची आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. या ठिकाणी कोणती माहिती राहिली आहे ती माहिती आपण या ठिकाणी टाईप करूया. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. पुढील टॅब आहे फिजिकल फॅसिलिटीज अँड इक्विपमेंट्स. शाळेमध्ये हॉस्टेल आहे का, त्यानंतर ऑडिओ व्हिज्युअल ॲड्रेस सिस्टीम आहे का, बायोमेट्रिक डिव्हाइस आहे का, ही माहिती भरून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. शेवटचा टॅब आहे कॉम्प्युटर्स अँड डिजिटल साधने. यामध्ये शाळेत उपलब्ध असणाऱ्या डिजिटल साधनांची संख्या आणि वापरात असलेल्या कार्यरत असलेल्या साधनांची संख्या टाकायची आहे. त्यानंतर शाळेमध्ये ICT लॅब आहे का, इंटरनेट सुविधा असेल तर तो प्रकार आपल्याला निवडायचा आहे. ही सर्व माहिती आपण भरून सेव्ह करायची आहे. शाळेमध्ये DTH कनेक्शन आहे का, त्यानंतर डिजिटल कंटेंट्स आहेत का आणि ई-बुक्सची संख्या नोंदवून आपल्याला ही माहिती सेव्ह करायची आहे. त्यानंतर बॅक टू डॅशबोर्डवर क्लिक करावे. या ठिकाणी आपला डॅशबोर्ड पाहूया. त्यामध्ये आपला स्टेटस चेक करावा. तर या ठिकाणी 2025-26साठी आपला स्टेटस कंप्लीटेड झालेला आहे आणि सर्व टॅबमधील माहिती कंप्लीट दिसत आहे. त्यानंतर खालच्या बाजूला आपण भरलेली माहिती PDF मध्ये सेव्ह करू शकता आणि त्यामध्ये PDF मध्ये सेव्ह करून आपण त्याची प्रिंट काढून सर्व माहिती बरोबर आहे का पाहू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला सन 2025-26साठी स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटीची माहिती भरायची आहे. धन्यवाद.